प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहून या निवासी सदैव वैकुंठास जाणारे वैकुंठाहून परत येणारे पुन्हा या जगाला उपदेश करणारे ऐका माय बाप तुम्हाला आम्हाला तारणारे नवे नवे तर जगाच्या मालकाचे पाच युगाचे असणारे भक्त नवे नवे तर पंचमवेद निर्माते असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी विठाला चिंतनाकडे ओळण्यापूर्वी अल्पसाहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा जगत चालक ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता असा असणारा सत्यधीश पांडुरंग परमात्मा ताई तुम्ही म्हटलं सत्यधीश मग किती सत्य त्याची जरा सांगा आम्हाला तर मी सांगेल तुम्हाला ऐका माती पाणी उजेड वारा सर्व पसारा आभाळाचा मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना विठ्ठला तू वेडा कुंभार असा असणारा सत्यधीश पांडुरंग परमात्मा त्याच्याही पुढे जाऊन सांगेल ऐका माय बाप तुझी या सत्तेने वेदासी बोल तुझी या सत्तेने वेदासी घरामध्ये बघतो का आपल्या कुठे बघतो घरामध्ये नाही बघत कुठे बघतो आकाशामध्ये बघतो कुठून बघतो पूर्वेकडून उगवतो पश्चिमेकडे जाऊन मावळतो तो तुरु तुरु चालतो आणि आपण डोळ्यानं गरागरा बघतो परंतु ऐका कधीतरी विचार केलाय का तुम्ही नेमका तो सूर्य चालतोय मग नेमकं कोणाच्या सत्तेनं चालतोय तर ऐका संतांना सांगितलं इथे सूर्यासी चालने तुझी आवारे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐका असा असणारा सत्यधीश पांडुरंग परमात्मा आणि एवढं सांगून पण जर तुम्हाला कळालंच नसेल तर आणखीन सांगेल वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता हे वृक्ष आपण दररोज बघतोय त्याचं पान हलणं ही देखील कोणाची सत्ता आहे झोपल्या का काय नाही ना एवढे लवकर झोपल्याच्या नंतर कसं व्हायचं नाही का ऐका आणि टेन्शन घेऊ नका मी काही तुम्हाला झोपू देणार नाही कारण कीर्तन मला एकटीला नाही करायचं आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय बरोबर का चूक बरोबर ना येता का मग दोघी तिघी तसं नाही जमत का मग कसं करायचं बरं कीर्तन सगळ्यांनी मिळून तर ऐका कीर्तनासाठी प्रत्येकाला आपापलं काम दिलंय भगवंताने नेमून कुठलं काम मला काम दिलंय काय मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर तुम्हाला काम दिलंय तुम्ही तुमचं एवढंच काम आहे की तुम्ही जाग राहून कीर्तन ऐकणं बरं का मावशांनो झोपून कीर्तन ऐकणं ही वेगळी गोष्ट आणि जाग राहून कीर्तन ऐकणं ही वेगळी गोष्ट अर्थात तुम्हाला काय करायचंय जाग राहून कीर्तन ऐकायचं कीर्तन ऐकायचंय तुम्हाला आणि कीर्तन ऐकण्यासाठीच तुम्ही इथपर्यंत आलात बरोबर का नाही ऐकायचंय पण कसं ऐकायचंय जाग राहून ऐकायचं हे तुमचं काम आहे पुढे कीर्तन तर आपल्या दोघांमध्येच होणार असं अजिबात नाही बरं का कारण नोहे हा एकट्याचा खेळ म्हणून हा मेळ जमवलाय मायबाप हा मेळ जमवणं एवढी सोपी गोष्ट नाही खरंच नतमस्तक होते मी त्या आजीच्या चरणी कारण की ऐका एवढा गोड आणि एवढा सुंदर असा आणि एवढ्या छोट्या जागेवरती
एवढा सुंदर सप्ताह करणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं का मायबाप. आणि सगळ्यात अवघड जर काय गोष्ट असेल तर ती म्हणजे नियोजन. माणसानं काहीही करावं पण नियोजनाच्या कधीही नादी लागू नाही, परंतु नियोजन करावं तर फक्त आणि फक्त आजीनंच एवढं गोड नियोजन केलंय बघा. सांगत होते मी तुम्हाला ही सत्ता कोणाची आहे तर भगवान पांडुरंग परमात्म्याची सत्ता आहे. आणि त्याच्याच सत्तेनं चालत असलेला आपल्या गावामध्ये गोड आणि सुंदर असा आणखीन कसा आहे बरं सप्ताह तर ऐका. माझ्या भाषेमध्ये मी वर्णन करेल. एवढा सुंदर एवढा सुंदर एवढा सुंदर होता किती सुंदर तर ऐका जणू काय दृष्ट लागावी. एवढा सुंदर हा कीर्तनाचा कार्यक्रम, हा सप्ताहाचा कार्यक्रम. आणि सप्ताहामधील किती दिवसाची 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. आता इथं पॉम्पलेट नाही ना, नाही तर मोजून सांगितलं असतं 1 2 3, पण इथं माझ्याकडे पॉम्पलेट नाही म्हणून त्यांना विचारलं. 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. आणि ही सेवा मला देणारे आमचे आजी असतील, आमचे काका असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याच बरोबर सांगितलंय मी तुम्हाला कीर्तन मी एकटी करणार नाही, आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचंय. बरोबर तुमचं काम सांगितलं, माझं काम सांगितलं, मग हे काही जेवण करायला उभे आहेत का नाही. यांचं पण काहीतरी भगवंतांनी यांना नेमून दिलंय काम. मग काय काम आहे? टाळकरी मंडळीनं टाळ वाजवणं हे त्यांचं काम आहे. नवे नवे तर ऐका, हे जे माईक समोर घेऊन उभे राहिलेत ना, हे काही मज्जा म्हणून उभे राहिलेले नाहीये, किंवा माईक समोर घेतल्याच्या नंतर शूटिंग मध्ये ते छान येतील म्हणून काय त्यांनी माईक समोर घेतलेला नाहीये. ते कोण आहेत सांगू तुम्हाला बाबा? तुम्ही गंधर्व आहात. तुम्ही म्हणाल ताई गंधर्व का? गंधर्व हा देव आहे बरं का. मग तुम्ही विचारायला ताई गंधर्व का तर ऐका, गंधर्व हे स्वर्गात असतात. त्या स्वर्गात गंधर्व आहेत, परंतु कीर्तन रूपी हे जे स्वर्ग आहे ना, या स्वर्गात आपण बसलेलो आहोत ना, या स्वर्गाचे गंधर्व हे आहेत. कारण गंधर्व हे स्वर्गात असतात. याचं फोडून तुम्हाला सांगते, गंधर्व स्वर गात असतात. कळालं? काय करतायत हे? स्वर गातायत, बरोबर, गायन करतायत, मधुर गायन करतायत. एवढं मधुर की त्यांच्या आवाजानं साक्षात भगवंतानं उठून नाचायला यावं. एवढं गोड मधुर गायन करणारे आमचे बाबा असतील, अर्जुन बाबा बरोबर, अशोक बाबा, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर आमचे काका असतील, तात्या काका, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आणि त्याचबरोबर ठोसर बाबा असतील. तुम्ही सगळेजण खरंच माझ्या परिचयाच्या आहात, परंतु होतंय असं वयामानानं नावच लक्षात राहत नाही. काय करावं बरं? याला काही औषध तुमच्याकडे असेल तर नक्कीच मला सुचवा बरं का. ऐका, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. त्याच बरोबर गोड अशी मृदंगाची साथ करणारे आमचे वैष्णव महाराज चाळक असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याच बरोबर माझा खराब आवाज तुमच्यापर्यंत अत्यंत गोड करून पोहोचवणारी सुंदर अशी आपली घाडगे दादांची माईक सिस्टीम असेल, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्याच बरोबर तुम्ही म्हणाल ताई आम्ही काही तुमचा बाण कोरलाय का? असं काहीही नाहीये, कारण की माझा बाण माझ्या गावाला, तुमचा बाण तुमच्या इथं, बरोबर. ऐका, त्याच नियमानं अगदी तुम्हीही माझं काहीही वाकडं केलेलं नाहीये. तुम्हीही कीर्तनात तेवढेच महत्वाचे आहात, कारण की तुमच्याशिवाय शोभा नाही. आजकालचा नियम झालाय बघा, कीर्तनकार गावात पोहोचला की विचारतो पब्लिक किती येते. हा नियम झालाय. ऐका, त्याच नियमानुसार तुम्ही देखील कीर्तनामध्ये तेवढेच महत्वाचे आहात, परंतु तुम्हाला तुमचं काम नीट सांभाळायचंय बरं का. तुमचं काम मी करू शकत नाही, जर करू शकले असते तर मी ते हे केलं असतं. असो, सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक. त्याच बरोबर ज्या भगवंताच्या, ज्या महादेवाच्या द्वारामध्ये आपण सर्व बसलोय. ऐका ना, महादेव एवढा सुंदर आहे बघा, सांगू तुम्हाला. आणि या महादेवाचा खरा अनुभव माझ्या जीवनात प्राप्त झालाय बरं का. मावशांनो, इथं मावशा किती होत्या आता नाही म्हणत मी, गेल्या वर्षी याच्यातल्या मावशा किती इथे होत्या मला माहित नाही बरं का. परंतु ऐका ना, जेवढ्या कोणी असतील ना, तर त्यांना नक्कीच माझ्यातला फरक आणि माझ्यातला बदल त्यांना नक्कीच जाणवत असेल. सांगू तुम्हाला, गेल्या वर्षी मी जेव्हा याच गादीवरती उभा राहून कीर्तन केलं होतं ना, तेव्हा म्हणजे अगदी छोटी होते मी कुठं होते हेच मला माहित नव्हतं. परंतु ऐका, जेव्हा या महादेवाच्या चरणावरती माझं कीर्तन पुष्प अर्पण झालं आणि खऱ्या अर्थानं अर्थ हाक दिली, हे भगवंता तू पिता है मेरा और तू ही रहेगा मेरा.
बाप आहेस. भगवंता माझे जेवढं काही चुकलं असेल ना ते तू हसून स्वीकार करायचं का. तर सांगू तुम्हाला जीवनामध्ये बाप फार महत्वाचा आहे बरं का. सांगू तुम्हाला, ऐका ना, जीवन जगत असताना काही नसलं तरी चालेल परंतु बाप जीवनामध्ये असलं पाहिजे माय बाप. कारण असं म्हणतात, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, भटा मंदी हासू जरी कनावा कला, घडी भर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. ऐका माय बाप, बाप होणं सोपी गोष्ट नाही, बाप समजणं देखील सोपी गोष्ट नाही. अर्थ हाक दिली होती, हे भोले बाबा आज लहान होऊन आले तुझ्या दारात, परंतु एवढी कृपा कर की कदाचित वयानं नाही होणार मोठी. कारण की वेळ कोणाचीही बदलत नसते, वेळ ती वेळ राहणार आहे. मी जर जास्त पैसे दिले तर माझं वय जास्त होणार आहे का? नाही. आणि तुम्ही जरी पैसे दिले तरी माझं वय लहान होणार आहे का? असं अजिबात होणार नाही. ऐका, भगवंताला अर्थ हाक सांगितली होती मी, भगवंता वयानं नाही मोठी होणार आहे मी, वयानं जेव्हा मोठे होईल तेव्हा होईल, परंतु हे भगवंता आज लहान होऊन तुझ्या दारात आले, 1 वर्षानंतर मोठी होऊन तुझ्या दारात आली पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला, ही अर्थ हाक जेव्हा मी या भोले बाबाला दिली होती ना, आज कदाचित माझ्या म्हणण्यानुसार तरी ती अर्थ हाक आज खरी झालेली आहे. सांगू तुम्हाला, या भोले बाबाची एक विशेष गोष्ट आहे बघा. भोले बाबाला मी म्हणेल, छोटा पॅक बडा धमाका. अर्थात मंदिर फार छोटा आहे, त्यातील भगवंत फार छोटा आहे दिसायला बरं का. नाहीतर भगवंत फार मोठा आहे. तुम्ही म्हणाल ताईने छोटा सांगितला, छोटा तसं काही नाही. अवघ्या विश्वाला सांभाळणारा जगाचा चालक मालक पांडुरंग पिता आहे तो. कोण? माझे भोले बाबा. फार ओढ आहेत. सांगू तुम्हाला मावशांनो, गेल्या वर्षी मी तुम्हाला भगवंताची पूजा कशी करायची हे सांगितलं होतं, आहे का लक्षात? नाही ना. हाच तर प्रॉब्लेम आहे. मग आपण दरवर्षी कीर्तन ऐकतो, दरवर्षी नाही दररोज म्हटलं तरी काही हरकत नाही. मोबाईलवरती का होईना आपण दररोज कीर्तन ऐकतो. नवे तर ऐका मायबाप, काही परम भाग्यवान असे असतील की ज्यांनी गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये देखील कीर्तन श्रवण केलं असेल. पुन्हा लहान बाळाला आई कीर्तनाला घेऊन येत असते, बरोबर ना. अर्थात जन्मल्यापासून मरेपर्यंत, मेल्याच्या नंतर सुद्धा वर्ष श्राद्धाला माणूस कीर्तन ऐकत असतो, बरोबर ना. वर्ष श्राद्धाला देखील माणूस कीर्तन ऐकत असतो. अर्थात जीवनभर कीर्तन ऐकतो, परंतु जीवनावरती परिणाम होत नाही. याचं कारण एकच आहे, आपण कीर्तन ऐकतो मायबाप आणि कीर्तन ऐकून सोडून देतो. ऐका, कीर्तन कितीही ऐका, कथा कितीही ऐका, जीवनावरती परिणाम होणार नाही. परंतु त्या कीर्तनातून आणि त्या कथेतून काहीतरी माणसानं स्वतःच्या जीवनामध्ये, आचरणामध्ये आणलं की त्याची सफलता माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. गेल्या वर्षी तुम्हाला भगवंताची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं होतं. कदाचित तुमच्या लक्षातही नसेल आणि मी पुन्हा तुम्हाला ते सांगणार सुद्धा नाही, कारण की तुम्ही म्हणाल पुरीला दुसरं काही येतच. त्याच्यामुळे ऐका आणि सांगू तुम्हाला, भगवंत, आता मी तुम्हाला भोले बाबाची महती सांगणार आहे बरं का. गेल्या वेळेस पूजा सांगितली होती, या वर्षी महती सांगते. पुढच्या वर्षी काय सांगणार हे मी आताच सांगणार नाही. विठाला महती काय आहे माझ्या भोल्या बाबाची? फक्त शिवरात्रीला महादेवाची पूजा करावी असा नियम नाही बरं का मायबाप. फक्त सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती असं म्हणू नये माणसानं. कधी फक्त आणि फक्त सोमवारी असं म्हणू नये. भगवंताची जर पूजा करायची असेल, भगवंताची जर भक्ती करायची असेल तर कायम स्वरूपात केली पाहिजे. त्याच्यामध्ये खंडन राहिलं नाही पाहिजे. भक्ती करावी कशी हे माझ्या जगद्गुरु तुकोबर ऐकून शिकलं पाहिजे माय बाप. ऐका, भोले बाबाची भक्ती का करावी तर मला सांगा, लवकरात लवकर प्रसन्न होणारा देव कोण?
भोले बाबा म्हणून काही लोक त्यांची भक्ती करतात बघा. परंतु ऐका, खऱ्या अर्थानं भोले बाबाची सेवा केली पाहिजे. भोले बाबाचं महत्व जर सांगायचं म्हटलं ना तर ऐका, जगाच्या पाठीवरती एक असं दैवत आहे की जे भक्ताचं मन ओळखण्या अगोदर भक्तावरती कृपा करतं आणि त्या दैवताचं नाव म्हणजे माझे सोमेश्वर बाबा. आणि असे असणारे भोले बाबा यांच्या दारात आपण बसलोय आणि कीर्तनाचा कार्य, कीर्तन आपल्याला सगळ्यांना श्रवण करायचंय. मग कीर्तन म्हणजे नेमकं काय? मी सांगित होते तुम्हाला की कीर्तन आपण जन्मल्यापासून तर मरेपर्यंत ऐकतो, बरोबर. परंतु कीर्तन म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला कळलेलं नाहीये. ओ ताई, मग कीर्तन म्हणजे नेमकं काय? तर ऐका, या नाशिवंत देहाला हरी रूपाचं स्वरूप देणं म्हणजे कीर्तन. कीर्तन चांग आणि होय अंग हरी रूप. माय बाप, या नाशिवंत देहाला हरी रूप करण्याची ताकद जर कोणाची असेल तर ती म्हणजे या कीर्तनाची आहे. मी आवडीने एक गोष्ट कीर्तनामध्ये सांगत असते बघा. काही मावशांचा, काही मामांचा फार मोठा गैरसमज आहे. कुठला? की कीर्तनामध्ये विनोद पाहिजे, कीर्तनामध्ये हसलेलं पाहिजे. सांगू तुम्हाला, मी याचा विरोध अजिबात करणार नाही बरं का. परंतु एक संदेश मी तुम्हाला नक्कीच देईल. तो संदेश देण्याच्या पात्रतेची मी आहे की नाही हे माहीत नाही मला, परंतु तो संदेश तुम्हाला घ्यायचा आहे की नाही हे तुमच्यावरती अवलंबून आहे. माय बाप, ऐका, कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे लाईफ पास आहे. अर्थात जीवन पूर्णत्वाला नेण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर तेही कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. मग असं कीर्तन आता आपल्या सर्वांना श्रवण करायचंय. कीर्तनाचा नियम आहे बघा. कीर्तन ऐकण्यासाठी कीर्तनाला अभंग निवडावा लागतो. का? तर त्या अभंगावरती महाराजांना निरूपण केलं पाहिजे. ऐका, अभंग मी निवडलाय. कुठला अभंग आहे? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. ऐका माय बाप, अभंग जगद्गुरु तुकोबराचा आहे बरं का. तुम्ही म्हणाल ताई, कीर्तन सुरू झाल्यापासून जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय, नेमके आहेत तरी कोण आहे जगद्गुरु तुकोबराय? तर एका फार सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेल. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची काळ तुका ऐका, माणसानं जगावं कसं, माणसानं बोलावं कसं, जगताना कुठे चालावं कुठे चालू नये, काय खायला पाहिजे काय खाऊ नये, काय पिवं माणसानं काय पिऊ नये, हे सगळं जे शिकवतात त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. आणि असे असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी तुमच्या सगळ्यांसाठी निवडलाय बरं का. मग अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नेमकं सांगतात तरी काय? तर एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगतात. सांगू तुम्हाला, माणसानं बोलावं, माणसानं कोणाला तरी उपदेश करावा, परंतु अनुभवाशिवाय माणसानं उपदेश केला नाही पाहिजे, अनुभवाशिवाय माणसानं बोललं नाही पाहिजे. मला सांगा पुरुष मंडळ, तुम्ही स्वतः बिडी ओढताय, बिडी कळते का? का निर्व्यसनी गाव आहे तुमचं? नाही ना, असं काही नाही ना. ऐका, बिडी ही तुम्हाला नक्कीच कळत असेल. एखादा बाप आहे, तो त्याच्या हातामध्ये बिडी आहे आणि हातामध्ये बिडी असताना मुलाला उपदेश करतोय, ए पिंटू, बिडी पिऊ नये बरं, तंबाखू खाऊ नये बरं, दारू पिऊ नये बरं, ए पिंट्या व्यसन करू नये. का? तर व्यसनानं जीवन बरबाद होतं. कोण उपदेश करतोय? बाप उपदेश करतोय. मला सांगा, बापाच्या हातामध्ये काय आहे? बिडी आहे. मग मला सांगा, स्वतः बाप जर व्यसन करत असेल तर मुलाला सांगण्याचा अधिकार? अर्थात अनुभव आल्याशिवाय उपदेश करू नये माणसानं. अनुभव आले अंगात या जगाते तसे, ते या जगाते, अनुभव आले अंगात या जगाते तसे,
जगात देत असे. अनुभव आल्याशिवाय माणसानं उपदेश करू नये, अधिकार असल्याशिवाय माणसानं उपदेश करू नये. ऐका, अनुभव आहे त्या माणसाला परंतु उपदेश करतोय परंतु अधिकार नाहीये बरं का. अनुभव असलाच पाहिजे परंतु अधिकार पण असला पाहिजे. अनुभव आहे, बिडी पिल्याच्या नंतर त्रास होतोय, अनुभव आहे त्या व्यक्तीला, उपदेश करतोय तो परंतु ऐका अधिकार नाहीये त्याच्याकडे. का? अधिकार त्याला तेव्हा प्राप्त झाला असता जेव्हा त्याने स्वतःच्या जीवनामधली बिडी नावाची गोष्ट काढून टाकली असती, तेव्हा त्याला अधिकार प्राप्त झाला असता. आणि मग त्यानं जर मुलाला सांगितलं असतं बाळा व्यसन करू नये, तर हे एक प्रकारे योग्य होतं. परंतु ऐका, अनुभव आणि अधिकार उपदेश करण्यासाठी पाहिजे असतो. मग जगद्गुरु तुकोबारे देखील आपल्याला तेच सांगतात. तुम्ही म्हणाल ताई अगोदर म्हणत होता अनुभव आलेला सांगता आणि आता म्हणता की उपदेश करतात. मग उपदेश काय करतात? तर जगद्गुरु तुकोबारा अभंगामध्ये म्हणतात, मायबापांनो ऐका, माझ्या जीवनामध्ये संताची संगती प्राप्त झाली, संताचं दर्शन झालं. सरळ सरळ अर्थ सांगते बरं का अभंगाचा. गुरु तुकोबारा तुम्हीच आम्हाला सांगता, मान्य करायचं बरं का. हा करतो मान्य. मी तुम्हाला संवाद सांगते, जरा समजून घ्या. कोणाचा संवाद आहे? साधकाचा आणि जगद्गुरु तुकोबारायचा. सांगतात, साधक म्हणतात ओ जगद्गुरु तुकोबाराय मान्य करायचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले हो ठीक आहे मान्य करतो. काय मान्य करू? ओ जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणता जगाचा चालक मालक पांडुरंग पिता परमात्मा हा भगवंत एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की याला लपवणं किंवा याला जवळ करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. हो जगद्गुरु तुकोबाराय आम्ही बघतो तुमच्या घराची अवस्था काय. घरावरती कुठल्याही प्रकारचं छप्पर नाहीये. तुमच्या घराला फक्त 4 भिंती आहेत. एवढी बिकट अवस्था आहे तुमच्यामध्ये. मग तुमच्याकडे काही एखादी सोन्याची वगैरे पेटी पण नसेल. तुम्ही म्हणता भगवंत जोडला, भगवंत सोपा नाही म्हणता. कधी म्हणता भगवंत खूप मोठा आहे, कधी म्हणता भगवंत जोडला. अहो मग जोडलेला भगवंत ठेवला तरी कुठे? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले बाळांनो भगवंत मोठा आहे पण तू मोठा कशासाठी आहे? तर जगाला सांभाळण्यासाठी. परंतु जर भगवंताला ठेवायचं असेल तर जास्त काही गरज नाही. ओ जास्त सांगू नका तुम्ही आम्हाला, फक्त एवढं सांगा ठेवला कुठे. मग सांगतात संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवित आहे बरं का उपदेश. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी साठवलाय परमात्मा, जगाचा चालक मालक पांडुरंग पिता परमात्मा मी साठवलाय. कुठे साठवला? हृदयाची संपुष्ट पेटी तयार केली, त्याच्यामध्ये भगवंत ठेवलाय मायबाप. परंतु ऐका मी तर ठेवलाय पण साठवू अर्थात आपल्या सगळ्यांना साठवायचं बरं का. आणि मग पुन्हा विचारलं साधकानं ओ जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता भगवंत फार मोठा आहे, भगवंत फार व्यापलेला आहे, भगवंत फार महान आहे, भगवंताला आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. मग आम्हाला सांगा तुम्ही अशा कुठल्या शेतामध्ये गेला होतात जिथे तुम्हाला भगवंत सापडला? शेतामध्ये सापडला का भगवंत? नाही. ओ जगद्गुरु तुकोबाराय नेमका सापडला तरी कुठे? मग सांगा व जगद्गुरु तुकोबारायांना, ए माझ्या मायबापा भगवंत इथेच होता. कुठे होता? या हृदयामध्ये होता. तुका म्हणे होता ठेवा. आणि तो या भावा सापडला, हरवला होता माझ्यापासून परंतु भाव नावाची गोष्ट मी माझ्या हृदयामध्ये पेरली आणि मग तो भगवंत सापडला. हा अभंगाचा सरळ अर्थ. आता भावार्थ पाहू. विठाला आता अनुभव सांगते मी तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनातला. एक प्रसंग आहे पा फार गोड आहे बरं का. जगद्गुरु तुकोबाराय एक दिवस निद्रावस्थेत होते. कसे होते? निद्रावस्थेत. निद्रावस्था कळते का? का तुम्ही रात्रभर जाग्याच असता? असं नाही ना काही. निद्रावस्था म्हणजे झोप. झोपलेले होते आणि झोपलेले असताना एक गोष्ट घडते बघा माणसाच्या जीवनामध्ये. झोपल्याच्या नंतर गाढ झोपीत असल्याच्या नंतर काय होतं बघा? स्वप्न पडतं. बरोबर? स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये हे त्यांचे गुरुजी आले. गुरुजी आले आणि मग गुरुजी जगद्गुरु तुकोबारायला उठवू लागले. ए तुका अरे झोपलायस का? उठ म्हणे, झोपायची वेळ नाहीये. उठले जगद्गुरु तुकोबाराय विचारू लागले का हो कोण तुम्ही?
मी आहे म्हणे, कोणतरी माणूसच आहे. ठीक आहे माणूस आहात, मला का उठवताय? अरे वेडा तू कायस का तू? झोपायची वेळ आहे का ही? झोपू नये माणसानं. तुम्ही म्हणत आहे मग जागच राहायचं का? असं अजिबात नाही बघा. झोपणं वेगळं. सांगू तुम्हाला, तुम्हाला कळण्यासाठी सांगते. कीर्तनात येऊन झोपणं, तो व्यक्ती झोपलेला जरी असेल तरी तो जागा आहे. आणि घरी मोबाईल बघणारा व्यक्ती हा जागा असून झोपलेला आहे. नाही कळालं का? कीर्तनात आलेला व्यक्ती झोपलेला असून जागा आहे, घरी जागा असून तो झोपलेला आहे. का? तर तो हरिनामात नाही म्हणून. अर्थात सांगतात, अरे झोपायची वेळ आहे का? झोपू नको, उठ. काय करू? भजन कर. कशासाठी भजन करायचं? अरे तुका जीवन फार थोडं आहे रे माय बाप्पा. किती आहे जीवन? मग सांगतात 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. माय बाप, जीवनामध्ये आलोत आपण आणि जीवन फार थोडं आहे. का? तर अल्प आयुष्य मानवी देहा. फार अल्प आयुष्य, फार थोडं आयुष्य माणसाला. या थोड्या आयुष्यामध्ये महान काहीतरी करून जायचंय. सांगू मावशांनो, एक फार मोठी गंमत आहे बघा. तुम्ही म्हणाल ताई कुठली गंमत? ऐका ना. आपण जेव्हा जन्माला येतो, बरं ठीक आहे आपलं सोडा, ऐका, जेव्हा छोटंसं बाळ जन्माला येतं तेव्हा ते बाळ रडत असतं. खरं की खोटं? बरोबर आहे ना? ऐका, ते बाळ रडत असतं. आणि जर हुकून चुकून एखादं बाळ रडतच नसेल तर डॉक्टर त्याला रडायला लावतात. आणि मला सांगा, ते बाळ रडलं की आपण हसतो. बरोबर आहे ना? बाळ रडलं की आपण हसतो. आणि हेच संत सांगतात बरं का. संत म्हणतात कबीरा हम जब पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, जग रोए, हरे चुनरिया होरे चुनरिया, झीनी रे झीनी, चुनरिया झीनी रे झीनी. ऐका, सांगतात कबीरजी म्हणतात, कबीरा हम जब पैदा हुए, जग हसे हम रोए. आणि ऐका, जीवन, आता मला सांगा, मरणार तर प्रत्येक जण आहात. तुम्हीही मरणार आहे आणि मीही आताच मरू का? असं काही नाही ना. ऐका, तुम्हीही मरणार आहात, मीही मरणार आहे. परंतु ऐका, मरत असताना, प्रत्येकालाच मरायचंय, परंतु मरत असताना काहीतरी कर्तृत्व करून जाणं, त्यालाच म्हणतात माणसानं माणसाचं जीवन जगणं. आणि सध्याच्या काळामध्ये तर असं होतंय की लहान लहान लेकरं शाळेमध्ये म्हणतात, मानसाने मानसाशी मानसा समवागणी, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपूदे, एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगोदे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मान
असा समवागणी. ऐका, लहान लहान लेकराला म्हणावं लागतंय आज की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. हे देवा, हीच आमची प्रार्थना आहे आणि हेच आमचं मागणं आहे. काय मागणं आहे बाळांनो तुमचं? तर हे जे माणसं वावरतायत ना जगामध्ये, या माणसाला माणसासारखं कर. अर्थात ते मागतायत का? तर या जीवनामध्ये माणसं माणसांमध्ये राहिलेले नाही येत. जीवन जगायचंय माणसाला, जीवन फार थोडं आहे. म्हणून निद्रावस्थात आहोत आपण, अर्थात संसारामध्ये गुंतलोय आपण. तर काय करायचंय? जागृत व्हायचंय. आणि सांगू तुम्हाला, जागृत स्वप्नी पांडुरंग, जागा राहून स्वप्न बघायचंय आणि स्वप्नामध्ये फक्त आणि फक्त पांडुरंगाला पाहिजे. माय बाप सांगतात ते गुरुजी त्यांना, कोणाला? जगद्गुरु तुकोबरायला सांगतात, हे तुका झोपू नको, जागा हो. सांगतात जगद्गुरु तुकोबराय, का हो तुम्ही आहात तरी कोण? मग सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. ऐका, बाबाजी नाव सांगितलं आणि मग सांगितलं, बाबाजी नाव आहे तुमचं, ठीक आहे, पण तुम्ही नेमके माझे आहात तरी कोण? तुमचा ना माझा संबंध काय? सांगितलं, हे तुका, तुला जाग करण्यासाठी आलोय मी, तुझा गुरु आहे. आणि जेव्हा हे शब्द ऐकले ना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना, जगद्गुरु तुकोबराय उठून उभा राहिले, नाचू लागले. का? तर आज गुरुची प्राप्ती झाली. सांगू तुम्हाला औषांनो, जीवनामध्ये एक तरी गुरुजी असला पाहिजे, एक तरी गुरु असला पाहिजे. मला सांगा, एक तरी असला पाहिजे की एकच असला पाहिजे? कन्फ्यूज झालात का? विचार करा तुम्ही तोपर्यंत, कुठलं बरोबर आहे? एक तरी नाही, एकच गुरु असला पाहिजे. एक गुरुवरती माणसाची निष्ठा असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. सांगू तुम्हाला, गुरु का असावा जीवनामध्ये? तर सांगितलं जातं, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात. बड़ा बिकट है यमघाट, बड़ा बिकट है यमघाट, घाट घाट कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात. ऐका, गुरुशिवाय वाट दाखवणार कोणीही नाहीये. कारण यमघाट मध्ये आहे. ताई, यमघाट म्हणजे नेमका कसा घाट? तर ऐका काका, 40 गावचा घाट कसा आहे हो? 40 गावचा घाट बघितला का? नाही बघितला. 40 गावचा घाट महाराष्ट्रामध्ये सगळ्यात डेंजर आहे. नवे तर मी म्हणते की भारतामध्ये डेंजर असावं बरं का. एकदम असा आहे, गाडी कशी चालवावी काहीही कळत नाही. परंतु त्या 40 घाटापेक्षाही डेंजर हा यमघाट आहे. कारण यमघाट असा पण आहे. ऐका, कुठून जावं काहीही कळत. म्हणून मार्ग दाखवण्यासाठी गुरु जीवनात असला पाहिजे. अर्थात गुरुची गरज फार आहे बघा. भगवंताची जर भेट करून द्यायची असेल तर गुरु जीवनामध्ये पाहिजे. ऐका, गुरुजी भेटले, आनंद झाला आणि मग म्हणू लागले, किती आनंद या झोपडीत माझ्या. ऐका, या झोपडीमध्ये आनंद झाला. विचारलं, बसले जगद्गुरु तुकोबराय. पुन्हा संवाद सुरू झाला. गुरुजी, फार उशीर केला तुम्ही यायला. हो तुका, उशीरच झाला जरा. गुरुजी, एवढा उशीर का केला? तुका, बघत होतो मी. अरे आता तरी तू संसार सोडशील, मग तरी संसार सोडशील. तुका, आपण संसारामध्ये जरा तुझं जास्तच मन गुतलं. हो गुरुजी, मन गुतलं माझ्या संसारामध्ये. नवे तर ऐका गुरुजी, संसारामध्ये राहून माझं मन आणि माझं भाग्य मलिन झालंय गुरुजी. पण तुम्ही आलात ना, आता तुम्ही आलात ना, तुमचं दर्शन झालं आणि भाग्याचा उदय झाला. उदय भाग्य आता, उजळले भाग्य आता,
अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ 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 संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. उजळली भाग्याता अवघी चिंता वारली. आणि सांगितलं, ओ गुरुजी, मलिन झालं होतं माझं भाग्य, डुबायला लागलं होतं संसारामध्ये राहून. मग संसारामध्ये राहणं चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे. का तर दुःख बांधवडी आहे हा संसार, इथे सुख मात्र नाही. ऐका, सांगतात जगद्गुरु तुकोबाराय, ओ गुरुदेव ऐका ना, या संसारामध्ये राहून भाग्य मलिन झालं होतं माझं, पण ओ गुरुजी आता तुम्ही आलात ना, तर माझं भाग्य कसं झालंय? उदयाला आले, उजळून गेले. महिला मंडळ, मला सांगा, उजळणं म्हणजे नेमकं काय बरं? सोनं उजळून घेता ना तुम्ही, का डायरेक्ट नवीन करता? उजळणं कळतं ना, सोनं जुनं झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला उजळून घेतात बघा, त्याला काय म्हणायचं? उजळून घेणं, उजळणं. अर्थात मलिन झालं होतं भाग्य, काळं पडलं होतं भाग्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं. कशामुळे? संसारामध्ये राहून. मग गुरुजींची प्राप्ती झाली, गुरुजी आले जीवनामध्ये आणि सांगतात, माझं जे मलिन झालेलं भाग्य होतं ना, ते उजळून गेले, पुन्हा नव्यासारखं झाले. आणि मग काय झालं? पुन्हा बसलेले होते, ते संवाद सुरूच होता. सांगत होते जगद्गुरु तुकोबाराय, माझं भाग्य उजळले गुरुजी. गुरुजी म्हणतात, अरे तुका, आपल्या संप्रदायाचा एक नियम आहे बघा. काय नियम आहे? गुरु केल्याच्या नंतर गुरुकडून अनुग्रह घेतला जातो. बरोबर, गुरुकडून अनुग्रह घ्यायचा असतो. गुरुजी नुसते म्हणायला करायचे नसतात, तर त्या गुरुकडून अनुग्रह घ्यायचा असतो. अर्थात एखादा मंत्र घ्यायचा असतो आणि त्या मंत्राचं निरंतर जप करायचा असतो. अर्थात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गुरुजी तुम्ही आलात माझ्या जीवनामध्ये, फार चांगलं केलं. ओ गुरुजी, आता आल्यास वर्षी अनुग्रह पण देऊन टाका. आणि मग बाबाजी आपुले सांगितले नाम, आणि पुन्हा काय मंत्र दिलाय? मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला, हे तुका राम कृष्ण हरी या मंत्राचं जप कर. ओ गुरुजी, जप केल्याच्या नंतर काय होईल? मग सांगतात, या जपाचा महिमा एवढा आहे, एवढा आहे, एवढा आहे की एक तुका, या जपानं माणूस तरुण जातो, नवल नाही. या जपानं संताची भेट होते आणि मग जगद्गुरु तुकोबाराय भजन करू लागतात. जे जे राम कृष्ण हरी, 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 जय जय 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 राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भजन करू लागतात आणि भजन करत
करत असताना जगद्गुरु तुकोबराय संसारापासून फार लांब जातो. आणि सांगू तुम्हाला, संसारामध्ये असणं संताची भेट होत नाही बरं का. जेव्हा माणसाचं चित्त संसारामध्ये असतं ना, तेव्हा काय होत नाही, संताची भेट होत नाही. मग संताची जर भेट करून घ्यायची असेल तर हे चित्त संसाराच्या बाहेर काढावं लागतं. आणि संसाराच्या बाहेर का काढायचं तर ऐका, हे चित्ताची गंमत अशी आहे बघा, जर आपण संसारामध्ये ठेवलं तर हे भगवंताकडे जात नाही. असं म्हणतात, ए मन बडा चंचल है, कैसे तेरा भजना करूं, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. ऐक ना, ए राधा, ए कान्हा, हे मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, एवढं चंचल. ताई किती चंचल तर ऐका, मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आणि याला जायला नाही यायला वेळ लागत नाही. आता उठून गॅसचा कॉक बंद केलाय की नाही बघून येते. अर्थात याला जायला आणि यायला वेळ अजिबात लागत नाही. म्हणून म्हणतात मन एवढं चंचल आहे आणि एवढं चपळ आहे. मग एवढं चंचल आणि चपळ असणारं मन हे जर संसारामध्ये गुंफलं ना तर हे कीर्तनात पण लागत नाही बरं का. अर्थात संसारामधल्या मनाला काढायचंय, गुरुजींकडे द्यायचंय बघा. मग गुरुकडे का द्यायचं बरं? तुम्ही म्हणाल ताई जगद्गुरु तुकोबारांनी असं केलं का? हो केलं. अनुग्रह घेतला, अनुग्रह घेतल्याच्या नंतर नामस्मरण करू लागले. गुरुजी म्हटले तुका आम्हाला इथे थांबायचं नाही, मला जायचंय म्हणे. कुठे जायचं तुम्हाला? मला दुसऱ्या शिष्याकडे जायचंय. दुसऱ्या शिष्याकडे जायचं? हो मला शिष्याकडे जायचं म्हणे. मग काय करता? जाता का तुम्ही आता? हो जाणारच आहे मी, पण जाण्याच्या अगोदर मला गुरुदक्षिणा दिली असती तर फार चांगलं झालं असतं. कोण म्हणतंय? गुरुजी म्हणतात. कोणाचे? जगद्गुरु तुकोबारायचे. मोठं मन केलं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना आणि सांगितलं गुरुजी जे मागाल ते देऊ तुम्हाला. मग सांगितलं तुका जास्त काही नाही मागत तुझ्याकडं, मी फक्त तुझ्याकडं काय मागतोय? पाऊशर तूप दे म्हणे मला. गुरुजी अहो तुम्ही परमार्थिक ना? हो मी परमार्थिक. मग तूप का मागताय? मग अर्थ सांगतात. हे तुका तूप याचा अर्थ तूप नाही बरं बाळा. मग गुरुजी काय आहे? तर ऐका मला सांगा महिला मंडळी, एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, परंतु गळ्याची शपथ घेऊन सांगायचं बरं का, खोटं बोलायचं नाही. मला सांगा जर चहात माशी पडली, जर चहात माशी पडली तर मला सांगा तुम्ही चहा फेकून देता की त्यातली माशी? चहा बरोबर, चहा फेकून देतो आपण बरोबर. बरोबर का चूक?
चहा फेकून देतो. आणि मला सांगा, आता चहा किती असतो? कप आणि बशी भरून असतो, तरीही एवढा चहा आपण फेकून देतो. मग मला सांगा, जास्त नाही, हा दृष्टांत आहे, कोणाच्या तुपात माशी पडणार सुद्धा नाही. फक्त ऐकून घ्या, टेन्शन अजिबात घेऊ नका. ऐका, कप भर नाही, बशी भर नाही, फक्त आणि फक्त चमचा भर एवढंच तूप आहे. आणि जर त्या तुपामध्ये, तुमच्या तुपामध्ये जर माशी पडली, तर मला सांगा, तुम्ही ते तूप फेकता की माशी फेकता? नाही, खरंच सांगा बरं का, माशी फेकता ना? बरं मला सांगा, ते तुम्ही तशी फेकता का? अर्थात माशी तूप आपण फेकून देत नाही. का फेकून देत नाही? तर तूप हे संसारामध्ये सार आहे. सार नसार तर तुम्हाला माहीतच असेल, बरोबर ना? ऐका, तूप कशापासून तयार होतं? ताकापासून लोणी, बरोबर? म्हणजे ताक, ही ताक तुम्ही कोणाला विकत देता का? तुम्ही फक्त राधा अक्काला म्हणायचं, ओ राधा अक्का, 10 रुपयाचं लिटर भर ताक घेऊन जा. ती राधा अक्का तिच्या पायातल्या चपलीनं तुम्हाला हाणल्याशिवाय राहणार? अर्थात ताकामध्ये काहीच नाहीये. ताक असार आहे आणि तूप सार आहे. मग असं असणार सार तूप, हे कशाचं सार आहे? संसारामध्ये. आता तर असं झालंय की तूप म्हटलं की चूप झाले. अर्थात तूप राहिलं नाही, पण तुम्हाला तुपाचा दृष्टांत कळाला हेच माझ्यासाठी खूप झालं बरं का. ऐका, तूप जसं संसारामध्ये सार आहे, अगदी तसं चित्त या परमार्थामध्ये सार आहे. मग तूप मागितलं, याचा अर्थ, याचं कनेक्शन करा कशासोबत? परमार्थासोबत. संसार गुणिला परमार्थ, आणि पुन्हा काय? तूप गुणिले चित्त. अर्थात जसं की परमार्थाच्या विरुद्ध संसार आहे, संसाराच्या विरुद्ध परमार्थ आहे, अगदी त्याच प्रमाणे कनेक्शन होतं दोघांचं. तूप मागितलं, याचा अर्थ चित्त मागितले. आणि मग जगद्गुरु तुकोबारानं स्वतःचं चित्त त्या गुरुजीच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं, ओ गुरुजी, तुम्ही किती जरी लांब गेलात तरीही हे डिस्कनेक्टेड होणार, अर्थात कायम माझ्यासोबत राहणार आहे. आणि हे चित्त तुमच्या पाशी दिलं म्हणून पुन्हा संसारामध्ये येणार नाही. आणि संसारामध्ये नाही आल्यामुळे संताची दर्शन मला होणार आहे, संताची संगती मला होणार आहे. आणि एकदा काही संताचं दर्शन झालं की मग जगाचा चालक मालक पांडुरंग पिता मला भेटणार आहे. संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला. संत दर्शनी हा लाभ, लाभ संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी एला. आणि मग सांगतात जगद्गुरु तुकोबाराय की
की संसारामधलं चित्त मी परमार्थामध्ये आणलं, संताचं दर्शन झालं आणि संताच्या दर्शनानं एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. कुठली गोष्ट? तर ऐका, जी गोष्ट सगळ्यात अनमोल आहे. मग सगळ्यात अनमोल काय काय आहे? सोनं, चांदी, हिरे, मोती नाही. सगळ्यात अनमोल म्हणजे भगवंत, बरं का. आणि सांगू तुम्हाला, भगवंताचं माणसानं झालं पाहिजे किंवा भगवंत आपलासा केला पाहिजे. जीवनाचं सार म्हणजे भगवंत आहे. फक्त आणि फक्त जीवनाचं सार म्हणजे फक्त आणि फक्त भगवंत आहे. म्हणून भगवंताला जोडलं पाहिजे माणसानं. सांगू तुम्हाला, काही नाही करता आलं तरी तुम्हाला चालेल, परंतु एकदा प्रेमानं भगवंताकडे जा आणि भगवंताला म्हणा, हे भगवंता, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे, हम तुम्हारे ही रहेंगे. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. मेरे प्रियतम. ऐका, एकदा भगवंताकडे जा आणि आनंदानं एकदा फक्त त्या भगवंताकडे जा आणि म्हणा, हे भगवंता, माहित नाही माझ्याच्यानं तुझी भक्ती करणं होईल का नाही, माहित नाही हा संसार माझ्याच्यानं सुटेल का नाही, माहित नाही भगवंता, जीवनामध्ये कधीतरी संतांनी एवढी भक्ती करता येईल की नाही भगवंता. पण एक गोष्ट माझी प्रेमानं ऐकून घे भगवंता, खरंच सांगतो मी तुला, या संसाराचा फार व्याप आहे पाठीमागे, नाही भेटत तुझ्याकडे येण्यासाठी वेळ. हे भगवंता, 2 तास मी तुझ्यासाठी काढलेत बरं का. कुठले 2 तास? इथे आलात ना तुम्ही, हे 2 तास तुम्ही भगवंतासाठी काढले स्वतःच्या जीवनातले. हे भगवंता, हे 2 तास पुन्हा पुन्हा माझ्या जीवनामध्ये येऊ दे, अर्थात पुन्हा पुन्हा कीर्तन श्रवण माझ्याच्यानं होऊ दे. आणि हे भगवंता, जास्त काही नाही मी मागत तुला किंवा जास्त काही तुला देतही नाही. भगवंता, एकच मागतो तुला, तू माझा होतास, तू माझा आहेस आणि कायम तू माझा राहणार आहेस. आणि एवढंच देणार मी तुला. तू माझं, मी तुझा आहे, मी तुझा होतो आणि मी तुझा कायम राहणार आहे. एवढं फक्त प्रेमानं भगवंताला म्हणा तुम्ही. भगवंत कधीही काहीही तुम्हाला कमी पडू देणार नाही. नाहीतर भगवंताला म्हणायचं, कुठं नातवाचं तोंड बघू देन, आपल्या मागण्या किती चुकतात ना काका. सांगू तुम्हाला, माणसाचा स्वभाव आहे बघा. मी सांगू तुम्हाला, ऐका, एक प्रेमानं गोष्ट सांगते बघा. मागणी करणं हा माणसाचा स्वभाव आहे. आता सांगू तुम्हाला, मागण्याचे पण 3 प्रकार आहेत बरं का. पहिली मागणी अशी की ज्याला गरज आहे ते मागणी करतात. दुसरी मागणी अशी की त्यांची परंपरा असते म्हणून ते मागतात. आणि तिसरी मागणी अशी की एखाद्याचा स्वभावच असतो मागणं, तो मागणी करतो बरं का. पहिली काय सांगितली? गरज आहे. एवढा गोड सप्ताह सुरू आहे इथे. सप्ताहामध्ये यांना गरज आहे कशाची? तुमचं काही जास्त काही मागत नाहीये ते, फक्त काय म्हणतायत. आणि मला सांगा, हा पैसा कुठे व्यर्थ चाललाय का? बारच्या दुकानावर जाणार आहे का? नाही ना. ऐका, पैसा सत्मार्गावरती जाणार आहे. इथे मागतायत ते का मागतायत? तर त्यांना गरज आहे, वर्गणी मागतात. इथेच नाही तर प्रत्येक सप्त्यामध्ये सांगतच असतात. आणि सांगितल्याशिवाय तुम्ही काय आणू देत? प्रत्येक सप्त्यात सांगावंच लागतं की बाबांनो वर्गणी आणारे आणारे आणारे. ऐका, वर्गणी मागतात का मागतात? तर त्यांना गरज आहे. पहिलं कळालं, जायची गाडी पुढे जाऊ द्यायची का आता? दुसरीकडे जायची बरं का. दुसरं काय आहे? परंपरा. परंपरा असते. आणि परंपरा कुठे असते सांगू? महिला मंडळ. मला सांगा, इथं परड्या आहेत का? डोक्यावरती असतात परड्या. कोणाच्या असतात त्या? अंबाबाईच्या परड्या असतात, बरोबर. परड्या, ही परडी ज्या महिलेच्या डोक्यावरती असते त्या महिलेला नाही प्रत्येक पौर्णिमेला, परंतु चैत्र महिन्यातील पौर्णिमेला
जास्त नाही पण 4 का होईना घर मागावी लागतात. आणि मला सांगा परडी काय अशी एखाद्या गरीबाच्याच घरात जाते का? नाही ना. अगदी श्रीमंत असतील काही काही महिला, त्यांच्याही डोक्यावरती परडी येते, त्यांनाही मागावं लागतं. मला सांगा गरज आहे का त्यांना मागण्याची? नाही, परंतु परंपरा आहे. आणि ही परडी आणि ही देवी एवढी भारी ना, कशी भारी सांगू तुम्हाला. ऐका ना, नवरात्रामध्ये एवढा धिंगाणा असतो मायबाप, तुम्हाला काय सांगू. मला सांगा शिवरात्रीचा उपवास केला होता तुम्ही सगळ्यांनी? पुरुष मंडळ केला होता? मला सांगा शिवरात्रीला तुम्ही काय खाल्लं बरं? फक्त आणि फक्त साबुदाणा. नाही, दशमी नाहीत ना खात? नाही, शिवरात्रीला दशमी खात नाहीत, फक्त आणि फक्त तुम्ही साबुदाणा खाल्ला असेल. परंतु सांगू तुम्हाला, शिवरात्री ही 1 दिवसाची का ठेवली देवानं? तर देवाला माहित होतं की या दररोज शाबूच करणार, अर्थात माझे भक्त मंडळी उपाशी राहणार. परंतु नवरात्र ही 9 दिवस आहे आणि नवरात्रीमध्ये एवढा ढिंगाणा. ऐका, 9 दिवस महिला मंडळ 9 रंगाच्या साड्या घालतात. 9 दिवस वेगवेगळा मेकअप करतात, शृंगार करतात. ऐका, पुढे 9 दिवस वेगवेगळं त्या स्वतःसाठी खायला करतात. एक दिवस बटाट्याचा शिरा करतील, आणखीन साबुदाणा करतील, साबुदाण्याची खिचडी करतील, साबुदाण्याच्या काय असतं आणखीन खीर करतील, असे बरेचसे पदार्थ करतील. आणि त्या नवरात्रीमध्ये एवढी छान असते ती नवरात्र. तुम्हाला आता नवरात्र साजरी करायची का? तुम्ही म्हणाल ताई आडनामध्ये कुठून आणली तुम्ही नवरात्र? फक्त तुम्हाला करायची का मला एवढं सांगा. करायची? ऐकायचं? ऐका मग. मी गीत म्हणते, तुम्ही देवी ओळखून दाखवायची. बरोबर? गेम खेळू आपण 2 मिनिटासाठी बरं का. बांगड्याची माळ लिंबावानी डोळा, बांगड्याची माळ लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला. उभी हाय नदीच्या काठाला, लखबाय पतराज आलाय भेटीला. लखबाय पतराज आलाय भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी हाय नदीच्या काठाला. उभी हाय नदीच्या काठाला, लखबाय पोतराज आलाय भेट. जय हो लखबाय पोतराज आलाय भेटीला. आता तुम्हाला मी शिवरात्रीच्या नंतर लगेच नवरात्र साजरी करून दाखवणार. असं ही नवरात्रीमध्ये गोष्ट असते बघा. सांगत होते मी तुम्हाला, परंपरा आहे त्या परडीची, म्हणून मागावं लागतं. आणि तिसरी गोष्ट स्वभाव असतो माणसाचं, म्हणून माणसं मागतात. माणसानं मागणी करावी मी असं म्हणत नाहीये, माणसानं मागू नये, माणसानं मागितलं पाहिजे. मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान, मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान, मिळे जग मुक्ती ऐसे जग माझे गाव, मिळे जग मुक्ती ऐसे जग माझे गाव. बोला मागतो मी पांडुरंगा तुझं एक दान, मागतो मी पांडुरंगा तुझं एक दान, मिळे जग मुक्ती ऐसे जग माझं गान, मिळे जग मुक्ती ऐसे जग माझं गान. हे भगवंता, मागणी करतोय मी तुला, मागणी असावी तर अशी असावी बरं का. परंतु आपल्या मागण्या अजिबात त्याला कुठल्याही प्रकारची चव पण नाही. आणि पुढचं तुम्ही म्हणा काय, अर्थात मागणीला अर्थ नाही. आपल्या मागितलं पाहिजे माणसानं, परंतु मागताना माणसाने असं मागावं. ऐका ना मायबाप, मागताना भगवंताला म्हणा ना तुम्ही, हे भगवंता
गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देव मला एक तरी अशी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनु, तुझी कृपा कामधेनु, अशी ध्रुवावर स्थान दे, करना परिधान दे, ध्रुवावर स्थान दे, करना परिधान दे, श्रावणाचा सेवेकरी, श्रावणाचा सेवेकरी, थोडासा मान दे, तुकोबाची विना, तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे, तुकोबाची विना, ज्ञानियाची करुणा दे, मूर्त डोळा पायी माथा, मूर्त डोळा पायी माथा, ठेवूनिया मरणा दे, ठेवूनिया मरणा दे, ठेवूनिया मरणा. हे भगवंता काय कर, मागणी फार गोड आहे बरं का भगवंता. गळ्यामध्ये माळ दे, महिला मंडळ मला सांगा, माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? देता का मग मला? आ वस्तुस्थिती आपण मान्य करतोय, माळ श्रेष्ठ आहे, सोनं खोटं आहे, परंतु त्याला सोडायला आपण तयार, यालाच म्हणायचं अशुद्ध चित्त. अर्थात हे भगवंता माळ दे, कुठे दे? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, आणि एकदा तरी, एक तरी अशी संध्याकाळी माझ्या जीवनामध्ये दे. पुढे हे भगवंता ऐक ना देवा, काय भगवंता संगीताचं ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे, आणि तुझं गीत गाता यावं एवढंच वरदान दे. भगवंता ऐक ना, मला मायेसाठी माय दे. पाय कशासाठी आहेत? कशासाठी? वारीसाठी. भगवंता मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, आणि हे भगवंता तुझी कृपा धेनु म्हणून फक्त आणि फक्त एक गाय मला माझ्या जीवनात दे. पुढे म्हणा भगवंताला, भगवंता ऐक ना, ध्रुवाचं कसं अटळ स्थान आहे, त्या ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे, आणि श्रावणाच्या सेवेपरी थोडासा तरी मान दे. आणि पुढे ऐक, फार गोड आहे बरं का. पुढे सांगतात, तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे, तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे, मूर्त डोळा पायी माथा, ठेवूनिया मरणा दे. हे भगवंता तुकोबरासारखी विना, अर्थात तुकोबरांची विना म्हणजे तुकोबरांसारखी भक्ती दे, ज्ञानियाची करुणा म्हणजे ज्ञानोबरासारखं ज्ञान दे. भगवंता शेवटचं मागणं आहे बरं का माझं, हे भगवंता तुझी मूर्ती या डोळ्यामध्ये असू दे, आणि तुझ्या चरणावरती माझं मस्तक असू दे, आणि अशा वेळी मला मरण येऊ दे. हे भगवंता इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. हे भगवंता मरताना फक्त तुझं नाव एवढं
ओठावरती येऊ दे. आणि एवढं जर तुम्ही मागितलं ना तर खरं म्हणायचं की भगवंत तुम्हाला भेटलेला आहे. अगदी अशाच प्रकारे मागणी करत होते माझ्या जगद्गुरु तुकोबाराय. तुम्हा सगळ्यांना मागायचंय पण आज नाही मागायचं, परवा दिवशी मागायचंय. परंतु भगवंत तुकोबारांनी काय मागितले, हेची दान दे गा तुझा विसरण व्हावा. भगवंताला कधी विसरायचं नाहीये. मग भगवंताला ठेवायचंय, कुठे ठेवायचंय तर संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी पोटी साठ. संपुष्ट हे हृदय पेठी, संपुष्ट हे हृदय पेठी. आवाज आवाज आवाज. हो संपुष्ट हे हृदय पेठी, संपुष्ट हे हृदय पेठी. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी. करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. साठवू संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. साठवू संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संपुष्ट ही हृदय पेटी करुणी पोटी साठवू. या हृदयामध्ये भगवंताला साठवायचे मायबाप. मग कोणी साठवलं? साधक फार हुशार असतात. साधकानं पुन्हा विचारावं, ओ जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही म्हणता मी साठवलं, परंतु आणखीन पुरावा काय? तुम्ही कोणाचं तरी बघून साठवलं असेल ना. कारण माणसाचा स्वभाव आहे बघा, माणूस इतरांकडे बघून वागत असतो, इतरांकडे बघून जगत असतो. अर्थात विचारतात तुम्ही साठवलं, पण तुमच्या अगोदर कोणी साठवलं? मग सांगतात, जो खेल गई प्राण पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के. सागर को पार के उसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को पार के उसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी की ऐसी, माता अंजनी की ऐसी संतान के लिए, वीर बलि हनुमान की, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए. हृदयात स्थान दिलं होतं माझ्या हनुमंतरायानं भगवंताला. नवे नवे तर स्वतःच्या जीवावरती खेळून सीतामाईला सापडून आणलं होतं माझ्या हनुमंतरायानं. असे असणाऱ्या हनुमंतरायाचं गोड असं उदाहरण देतात. पुन्हा आणखीन काही उदाहरण आहे का? हो आहे ना, सावता बाबा.
फार गोड उदाहरण आहे. त्यांचं देखील उदाहरण दिलं. ऐका, ते देखील सांगतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. आणि असे असणारे सावताबाबांनी देखील भगवंताला साठवलं. अगदी त्यांच्यासारखंच मनामध्ये हृदयामध्ये भगवंताला साठवायचं आहे. त्याच बरोबर ओ जगद्गुरु तुकोबराय, साठवू आम्ही भगवंताला, पण आणायचं कुठून? तर अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, जोडीला संत दर्शन निहालावा. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. मग मला सांगा, नुसता भावानं सापडतो का? झोपल्या का काय? आता झोपण्याची दाट शक्यता आहे. ऐका, फक्त भावानं सापडतो का? नाही, त्याच्यासाठी भजन करावं लागतं. मग ताई भजन कसं करायचं? तर ऐका, असे 2 हात उंच घ्यायचे. घेता का तुम्ही? ऐकणार ना? वा वा, क्या बात आहे. उंच उंच. जी महिला असं करेल तिला शेजारणीची शपथ. हा, करा उंच हात. ढब्बार खुमाई, गोपाल कुमाई, ढब्बार खुमाई, गोपाल कुमाई, ढब्बार खुमाई. हा, सॉरी. ढब्बार खुमाई, गोपाल कुमाई, 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 ढब्बार खुमाई, ढब्बार खुमाई, गोपाल कुमाई, ढब्बार खुमाई, गोपाल कुमाई, ढब्बार खुमाई, ढब्बार खुमाई. ज्याप्रमाणे मला जमेल त्याप्रमाणे अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केलाय. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा होता. अभंग फार गोड होता, परंतु तेवढा गोड मला तुमच्या समोर मांडता आला की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा. ऐका, अभंग सुंदर होता. आणि सांगू का, एक मिस्टेक झाली बघा. कीर्तन 15 मिनिटं अगोदर सुटायला पाहिजे होतं, बरोबर का नाही? परंतु या झोपल्याच नाही. जर तुम्ही झोपल्या असतात तर मी गृहीत धरलं असतं की बाबा आता रेंज गेलेली आहे, आता कीर्तन बंद केल्याशिवाय पर्याय. पण तुम्ही झोपलाच नाही, त्याच्यामुळं नाविलाजानं मला 15 मिनिटं कीर्तन जास्त करावं लागलं. असो, अभंग सोडवलाय मी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलाय. कीर्तन फार गोड गोड अशी साथ करणारे आपले समस्त ग्रामस्थ, गोड अशी सुंदर अशी गायनाची साथ करणारे आपले अशोक बाबा असतील, त्याचबरोबर तात्या बाबा असतील, त्याचबरोबर ठोसर बाबा असतील, त्याचबरोबर विष्णू महाराज असतील, त्याचबरोबर स्वयंसृष्टीमध्ये दादा असतील. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. पेटीची गोड मधुर साथ करणारे आदरणीय बाबा असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. हे कीर्तन जर तुम्हाला पुन्हा पाहावं वाटलंच तर पाहावं वाटणं, एवढं काही गोड कीर्तन झालं नाही. पण ऐक,
का, जर पाहू वाटलंच म्हणजे पुन्हा जर ऐकावं वाटलंच तर चॅनल आहे बघा. कुठलं चॅनल? वारकरी कीर्तनकार. मोबाईलवरती जायचं, म्हणजे मोबाईलवरती नाही बरं का, मोबाईल ओपन करायचा, त्याच्यानंतर यूट्यूब लावायचं, त्याच्यानंतर काय करायचं, चॅनल लावायचं, सबस्क्राईब करायचं, घंटीला टच करायचं, एवढं काम करायचं, कीर्तन ऐकायचं आणि गपचूप मोबाईल ठेवून द्यायचा, जास्त मोबाईल बघायचा. असं जसं जमेल तसा अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केलाय. जेवढं काही बरोबर असेल, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील त्याचं बरोबर, जेवढं काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष असेल. स्वतःचं मोठं मन करून, कसं मोठं मन करून मला माफ करा. आणि माझ्या कीर्तनाच्या नियमाप्रमाणे एकदा सगळ्यांनी हात जोडा. सकल साधू संतांना विनवणी करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानीशं ज्ञानमूर्तिं च साक्ष प्रेमा स्वरूपिणीं नामदेवश्च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली